ठाण्यामध्ये संकेत भोसले हा मागासवर्गीय युवक होता, भिवंडी मधला, ठाणे जिल्ह्यातील. त्याच्या अपहरणानंतर अध्यक्ष महोदय अपहरण केलं गेलं. बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात हा संकेत धावत होता. अध्यक्ष महोदय, याला पकडल्या गेलं, पकडून याला मारहाण केल्या गेली. मारहाणी पुरतच नाही अध्यक्ष महोदय, माहिती घ्यावी, या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या, मागासवर्गीय तरुणांच्या अंगावर, त्याच्या तोंडात लघवी केली गेली. तुम्हाला इतकं वाईट होत आहे महाराष्ट्रामध्ये, याचा खुलासा सरकार म्हणून करणार आहे की नाही अध्यक्ष महोदय? एखाद्या मागासवर्गीय तरुणावर सत्तेशी संबंधित असलेले लोक मारहाण करतात, जीव घेतात आणि त्यांच्या घाणेरडा त्यांच्याबरोबर प्रकार केला जातो. हे अध्यक्ष महोदय, या संदर्भात खरं तर पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घडलेल्या नसल्याचे पहिल्यांदा पोलिसांनी सांगून टाकलं, हे आमच्या परिसरातच घडली नाही. अध्यक्ष महोदय, पोलिसांनी जर वेळेच कारवाई केली असती तर आज संकेतचा जीव वाचू शकला असता. अध्यक्ष महोदय, त्याला संरक्षण देण्यामध्ये, कारवाई करण्यामध्ये, तो पोलीस स्टेशन मधून पळत होता तरी त्याला सांगितलं गेलं तू आमच्या परिसरामध्ये झाली नाही घटना, त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं नाही. हे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले. अध्यक्ष महोदय, एका मागासवर्गीयावर अशा प्रकारचा अत्याचार होतोय आणि ही अवस्था जर कोणाची झाली असेल, कोणता मारेकरी आहे, कोणत्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे ठाण्यामध्ये, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही सरकारच्या कडे आमची मागणी आहे. नागपूर तर आता हत्याकांडाचं एक सत्र थांबत नाही. गेल्या 20 दिवसामध्ये 13 खून नागपुरामध्ये झाले. अध्यक्ष महोदय, 13 खून, आणि यामध्ये एक प्रेस फोटोग्राफर होता. अध्यक्ष महोदय, त्याची हत्या झाली. मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की काय गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली आहे का? काय मुख्यमंत्री मौनात आहेत का? आणि काय मला वाटतं की दादांना काही बोलायचंच नाही का? हा खरंच प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे अध्यक्ष महोदय आहे. आणि या सगळ्यामध्ये मी सांगितलं की मंत्रालयात गुंडाकडून रीलबाजी होते, मुख्यमंत्र्यांना राजरोसपणे गुंड मिळत आहेत, रील काढून माध्यमामध्ये प्रसारित केलं जात आहे. आणि विशेष म्हणजे खून, गुंडगिरी ही विकोपाला जात असताना सत्ताधारी पक्षातील नवी मुंबईचा एक नेता, वडील, त्या दोनही मायलेकीवर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाली. त्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वडिलांनी, म्हणजे बाप लेकानी आई आणि पोरीवर अत्याचार केलाय, बलात्कार केलाय, त्याची तक्रार झाली, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट झाली. काय चाललंय? सत्ताधारी पक्षातील जबाबदार पदाधिकारी, नेता नवी मुंबईतील बाप आईला वापरतो, बलात्कार करतो, खून करतो, आणि त्याचाच पोरगा त्या निराधार स्त्रीच्या मुलीला छेडतो आणि अत्याचार करतो. तरी सगळे डोळ्याला पट्टी बांधून बघण्याची भूमिका जर राज्यात असेल तर राज्य कुठल्या दिशेने चाललंय? अध्यक्ष महोदय, काय होणार आहे भविष्यात राज्याचं? सगळ्या अशा बलात्कारांच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असताना, म्हणून मी मागारी म्हणालो होतो
की तुम्ही साळी काय देताय, शस्त्र द्या. त्या मायलेकीकडे जर एखादा पिस्तोल असता, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा जीव घेतला असता, तिनं झाली असती ना गोळी. म्हणून आमची मागणी होती अध्यक्ष महोदय, आपण ऑर्केस्ट्राच्या नावाखाली काय सुरू आहे राज्यात? अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास हे डान्स बार चालवले जात आहेत. पूर्णतः नियम धाब्यावर बसवलं जात आहे. आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांना सत्ता बदलली तरी पोलिसांचा प्रचंड आशीर्वाद आणि वसुली या डान्स बार करून सुरू आहे अध्यक्ष महोदय. पोलिसांना, पोलिसाच्या खबऱ्यांना, स्थानिक गुंडांना या डान्स बार मालकाकडून हप्ते पुरवले जात आहेत आणि हे प्रचंड सगळे त्यांना हा मोठा फंड हा कदाचित निवडणुकीसाठी या डान्स बारच्या माध्यमातून उभा होतो काय, असाही प्रश्न महाराष्ट्राला पडला अध्यक्ष महोदय. या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र दिले, कारवाई करा. एक नाही दोन दोन पत्र झालीत, पण अजूनही या डान्स बारवर छापे टाकून कारवाई करण्याचं पोलीस धाडस करत नाहीत. हा हप्ता कुठपर्यंत जातो अध्यक्ष महोदय? कोण कोण यामध्ये इन्व्हॉल्व आहेत याची माहिती जरा घेतली तर मुंबईमध्ये जे काय आता सुरू आहे त्यात मान शर्मेनी खाली गेल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय. आपण पाहिलं आता भरीसभर आता राडा संस्कृती सुरू झाली. ही राडा संस्कृती इतकी विकोपाला चालली आहे की कुणाचाच नाही धाक. अध्यक्ष महोदय, चिपळूणची घटना आपल्याला माहित आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि मला हे कळतंय अशाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, या सुसंस्कृत राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये असं कधीच झालं नाही. आया बहिणीच्या शिव्या घातल्या, कोणी समर्थन करणार नाही, त्याला कारवाई झाली पाहिजेत. पण लोकप्रतिनिधी जर आया बहिणीच्या शिव्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीला देत असतील तर त्याच्यावर कारवाईचं धाडस तुम्ही दाखवणार आहात की नाही? ते कारवाईस पात्र आहेत की नाही? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही? याचंही उत्तर महाराष्ट्राला मिळणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. ज्यांनी शांतता भंग करण्याचा प्रकार केला आहे चिपळूणमध्ये, हे सर्व जे पाहिलं आपण, बाहेरून गुंड न्यायचेत, हत्यार घेऊन जायचेत, राडा करायचा, शिवीगाळ करायची, खुलेआम माईकवरून धमकी द्यायची, तुला शिल्लकच ठेवणार नाही. ही कुठली संस्कृती आहे? हे संस्कृतीचे रक्षण करते तुम्ही आहात का? त्याला पाठीशी घालणारे तुमचे विचार आहेत का? त्याचं उत्तर नको? हे उत्तर महाराष्ट्राला मिळालं नको अध्यक्ष महोदय? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पोलीस आमचं काय वाकडं करणार? अरे महाराष्ट्रामध्ये एक आमदार, लोकप्रतिनिधी पोलीस काय वाकडं करणार म्हणून सांगतात. यांच्या खिशात पोलीस आहेत काय? हे चाललं काय अध्यक्ष महोदय? आणि वरून काय सांगतात, माझे किती व्हिडिओ काढले तरी कोणी काय माझं वाकडं करू शकत नाही. ते दाखवून दाखवून कुठे दाखवतील तर आपल्या बायकाला दाखवतील. अरे देवा, छत्रपती शिवरायांचं हे राज्य, प्रभू रामचंद्राचं नाव घेतो आम्ही, कुणाचं नाव घेतो देवांचं आम्ही. धर्माचं हे राजकारण आहे का? हे देवाचं राजकारण आहे का नाव घेण्याचं? ही पद्धत बायकोला दाखवणार म्हणजे काय? हे व्हिडिओ बायकोला दाखवण्यासाठी पोलीस काढतात की ते पोलीस जे काही चाललंय त्याचं रेकॉर्ड म्हणून पाहतात? त्या रेकॉर्डसाठी ते काढलेले व्हिडिओ अशा पद्धतीनं जर होत असेल तर महाराष्ट्र खड्ड्यात घालताय तुम्ही. आणि म्हणून हे जे बेताल वक्तव्य जे आहेत अध्यक्ष महोदय, करणाऱ्यावर, धमकी खुलेआम देणाऱ्यावर काय कारवाई होणार आहे याचे उत्तर अध्यक्ष महोदय आम्हाला हवं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर उभं राहून मुख्यमंत्री अशा लोकांना काय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
ही काय शिवाजी महाराजांची शिकवण होती हे देत आहेत. आणि हे दुर्दैव नाही महाराष्ट्राचं. आणि ह्या सर्वांमध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारालाच हरताळ फासण्याचं काम अध्यक्ष महोदय झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो समोर उभं राहून पोलीस पत्नीचा अपमान कोणी केला, त्या पोलीस पत्नीला मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार केली की आमदाराने अपमान केला, माफी मागावी म्हणून. या तक्रारीवर कारवाई का केली जात नाही याचे उत्तर मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. मीरा रोडमध्ये 2 समाजात वाद होईल अशी चिथावणीखोर भूमिका मानली गेली. ती आग तुमच्याच पक्षातील नेते लावत आहेत. भाजप आमदार सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पोलिसांना थोबाडीत मारतोय. कोकणातील भाजप नेते भास्कर जाधव या लोकप्रतिनिधींना धमकी दिली जात आहे. भर सभेत शिवीगाळ केली जात आहे. आणि त्याच्याही पलीकडे जर हा आमदार जिवंत राहिला तर याचा अर्थ काय होतो अध्यक्ष महोदय. म्हणून लोकप्रतिनिधी सुद्धा खर तर इतक्या पराकोटीचा जर ही भाषा या महाराष्ट्रामध्ये वापरली जात असेल तर हे महाराष्ट्र सुरक्षित आहे का, सामान्य माणूस सुरक्षित आहे का, महाराष्ट्रातील जनता सुरक्षित आहे का, हे याच ठिकाणी खरं तर अत्यंत आम्ही मागे मांडत आहोत अध्यक्ष महोदय. याचं उत्तर आम्हाला मिळेल अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय.